गेट आउट म्हणणारे, त्यांना त्यांचं अस्तित्व माहित नाही, ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट, अरे तू कोण आहे, तुला एवढं पण कळत नाही, कसा नेता होऊ शकतो हा? आंदोलन, अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती. कुठे झोपला होतास काय तू देवा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवत आहे सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री. लाज पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी, आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य याची. दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो, कसं चापकाने फोडतात. योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात, 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाटतो, बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आदल्या 2-3 दिवसाला आपण महाराजांनी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आजही लावणलावी करतायत, जाती ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली, अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली. आत्ता करतायत, म्हणतात आत्ता का या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची मन. का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला की महाराष्ट्र शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला, चला आपण एकत्र होऊ, यापेक्षा चांगला देखना पुतळा तयार करूया, बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे.